नमस्कार मित्रांनो, आज जाऊत आपण आपल्या लेक्चर 3 मध्ये. लेक्चर 3 ऑफ बायोमॉलिक्यूल मध्ये आपल्याला आज बघायचं अमिनो ऍसिड्स. लास्ट लेक्चर पर्यंत आपण काय कव्हर केलंय? कार्बोहायड्रेट्स. पहिल्या लेक्चर मध्ये लेक्चर 1 मध्ये आपण इंट्रोडक्शन घेतलंय. प्रायमरी आणि सेकंडरी मेटाबोलाइट पर्यंत आपण कव्हर केलेलं होतं. सेकंड लेक्चर मध्ये कार्बोहायड्रेट्स, त्याचं क्लासिफिकेशन, हाऊ कार्बोहायड्रेट्स आर मेड, मोनोसॅकॅराइड्स काय असतात, ऑलिगोसॅकॅराइड्स काय आणि पॉलिसॅकॅराइड्स काय, किंवा स्टोरेज पॉलिसॅकॅराइड्स सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितले, राईट. आणि अलॉंग विथ म्युकोपॉलिसॅकॅराइड्स इन डिटेल त्याचं आपण कार्बोहायड्रेटचं डिस्कशन केलेलं आहे. आता अमिनो ऍसिड्स याला सेपरेटलीच आपण डिस्कस करू. प्रोटीनचाच हा पार्ट असेल नो डाऊट, परंतु तरी सुद्धा अमिनो ऍसिडची डिटेल इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये कलेक्ट करू, राईट. ओके, सो लेट स्टार्ट विथ युअर अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिड्स काय असतात? चला इंट्रोडक्शनच बोलू आपण. अमिनो ऍसिड्स आपण कशाला म्हणतो? अमिनो ऍसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन्स. मिनिंग काय झालं की प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स. मग या प्रोटीन बनण्यासाठी कुठले अमिनो ऍसिड्स लागणार, ते आपल्याला कसे मिळणार? नॉर्मली 250 पेक्षाही जास्त अमिनो ऍसिड्स, अराउंड 300 अमिनो ऍसिड्स आर प्रेझेंट इन द बॉडी. परंतु त्याच्यापैकी 20 अमिनो ऍसिड्स आर रिक्वायर्ड फॉर प्रोटीन सिंथेसिस. मग ते सेम असतील का? कारण प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितलं, अमिनो ऍसिडच्या स्ट्रक्चरमध्ये बघायचं आपल्याला इनफॅक्ट, तर त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल ग्रुप प्रेझेंट असेल, दॅट इज आर ग्रुप. सगळ्यात अगोदर आपण अमिनो ऍसिड तयार कसा होतो ते बघू, म्हणजे पुढच्या गोष्टी आपल्याला सोयीच्या होतील. इथे सुरुवातीलाच आपण लिहिलंय थ्रिओनिन, व्हॅलिन, ल्युसिन, आयसोलिसिन, लायसिन, ग्लुटामिक ऍसिड, मिथिओनिन, ट्रिप्टोफॅन, अर्जिनिन, हिस्टिडीन. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युअर अमिनो ऍसिड्स, ज्याच्यापैकी इसेन्शियल अमिनो ऍसिड आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. हे सगळे याच्यामध्ये आता इसेन्शियलचे एक्झाम्पल घेतलेत आपण, आणि हे सेमी इसेन्शियल असतील. बघू आपण एक एक अमिनो ऍसिड त्याला इसेन्शियल का म्हणायचं, सेमी इसेन्शियल किंवा सेमी इनडिस्पेन्सिबल का म्हणायचं, राईट. सो स्टार्ट विथ अमिनो ऍसिड. काय बघायचं आपल्याला? अमिनो ऍसिड्स कशाने बनले? जसं आपण सांगितलं की कार्बोहायड्रेट्स आर मेड अप ऑफ सी. काय बघितलं आपण? कार्बोहायड्रेट्स वर मेड अप ऑफ CHO. ठीक आहे ना. तर प्रोटीन्स, अमिनो ऍसिड्स कशाने बनलेले आहेत? हे झाले तुमचे कार्बोहायड्रेट. आणि कार्बोहायड्रेट मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा रेशो सुद्धा आपण बोललो होतो, इट वॉज 2:1. सिमिलरली these amino acids are made up of CHON, and sometimes sulfur is present. Sometimes it also contains sulfur. मग ज्यांच्यामध्ये सल्फर प्रेझेंट असेल हे तर कॉमन झालं. जसं CHO हे कार्बोहायड्रेटचे बेसिक कंपोनंट झाले, तसेच बेसिक कंपोनंट तुमच्या प्रोटीनचे काय असणार आहेत? CHO आणि N. आणि समटाइम्स जर सल्फर प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणणार सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड, जसं की सिस्टीन, मिथिओनिन. ठीक आहे ना. बायोमॉलिक्यूल मध्ये सुद्धा यांचा उल्लेख झालेला आहे. वेल, नॉट बायोमॉलिक्यूल, मिनरल न्यूट्रिशन, राईट. CHON. आता हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे कंपाऊंड झाले. सल्फर सुद्धा असणार. दिस इज हाऊ इट इज मेड, राईट. सेकंड काय सांगितलं? एच अमिनो ऍसिड हॅज फ्री अमिनो ग्रुप. त्याचं स्ट्रक्चर आपण इथे काढून घेऊ की अमिनो ऍसिड मध्ये कार्बन ऍटमला कुठले कुठले ग्रुप प्रेझेंट असतात, and that is why that carbon is also termed as substituted methane. I mean amino acid ला substituted methane सुद्धा तुम्ही म्हणू शकता. का? तर सेंटरला कन्सिडर करा, दिस इज युअर कार्बन, राईट. या ठिकाणी एका एंडला इथे असणार COOH, कार्बोक्सिलिक ग्रुप. लिहून घेऊ आपण कार्बोक्सिलिक ग्रुप. म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप हा काम काय करणार की ऍसिडिक नेचर हे अमिनो ऍसिडला देणार. ठीक. सेकंड, इथे एच लिहू शकता किंवा बॉन्डिंगच्या स्वरूपात दाखवतो आपण, वरती हायड्रोजन देणार. ठीक. इथे NH2. आता हा जो NH2 आहे हा कुठला ग्रुप झाला? अमिनो ग्रुप झाला, बरोबर की नाही? तर अमिनो ग्रुप हा कुठलं कॅरेक्टर या अमिनो ऍसिडला देणार? तर इट विल रेंडर बेसिक कॅरेक्टर टू अमिनो ऍसिड. हा बेसिक कॅरेक्टर देणार. COH हा ऍसिडिक कॅरेक्टर देणार. आता डिपेंड करेल की COOH ची क्वांटिटी जास्त आहे आणि वेल इथे दिस इज R. दिस इज व्हेरिएबल साइड चेन. आता या साइड चेन मध्ये कुणीही अटॅच असू शकेल. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल या R च्या जागी H सुद्धा असू शकेल, मिथिल ग्रुप अटॅच असेल, किंवा हायड्रॉक्सी मिथाइल ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी अटॅच असू शकेल. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा, एक एंड आहे याला कार्बोक्सिलिक ऍसिड, दुसरा एंड आहे अमिनो ग्रुप, एका ठिकाणी हायड्रोजन ऍटम, आणि एक R जो व्हेरिएबल साइड चेन असेल तर तिथे जे ग्रुप असतील ते सतत बदलणारे असतील. आणि ही साइड चेन ठरवेल की ते अमिनो ऍसिडचं काय म्हणू आपण त्याला, जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होईल तर ही R चेन ही व्हेरिएबल असणार. कारण
यांच्यापासून हे अमिनो ऍसिडचं बेसिक स्ट्रक्चर झालंय आणि अमिनो ऍसिड पासून आपण ऑलरेडी सांगितलं काय तयार होणार आहे, अमिनो ऍसिड गिव्हज राईज टू प्रोटीन्स. मग यांच्यापासून जर प्रोटीन्स तयार होतात आहे तर प्रोटीनला अनलाईक युअर मोनोसॅकॅराइड सॉरी पॉलिसॅकॅराइड याला आपण काय म्हणतो, कार्बोहायड्रेट म्हणतो ना आपण त्याला अगोदरच्याला, तर अनलाईक कार्बोहायड्रेट याला आपण हेटेरो पॉलिमर म्हणणार. म्हणजेच कार्बोहायड्रेटचे होमोपॉलिमर्स आपण बोललो होतो, तर प्रोटीन्स अल्टिमेटली आपण यांना काय बोलणार, हेटेरोपॉलिमर. आता हेटेरोपॉलिमरचा मिनिंग काय, सियर असं कन्सिडर करा की हा एक जो कंप्लीट तुम्हाला ग्रुप दिसतोय, दिस इज वन अमिनो ऍसिड. असेच अमिनो ऍसिडचे ग्रुप एकमेकाला अटॅच होतील आणि अमिनो ऍसिडची चेन तयार होणार, त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होणार बाय डिहायड्रेशन प्रोसेस. तर असे एक एक अमिनो ऍसिड येऊन जी चेन तयार होणार त्याला म्हणतो आपण पॉलीपेप्टाइड चेन. आणि पॉलीपेप्टाइड चेन म्हणजेच त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे अमिनो ऍसिड आहेत, तर प्रत्येकाचा आर इज अ व्हेरिएबल ग्रुप आणि हा व्हेरिएबल आहे म्हणजे प्रत्येक अमिनो ऍसिड सुद्धा डिफरंट असणार. डिफरंट अमिनो ऍसिड्स एकत्र आले, त्यांच्यापासून प्रोटीन तयार झाला, म्हणून आपण प्रोटीनला काय म्हणणार, हेटेरोपॉलिमर. दुसऱ्या लँग्वेज मध्ये बोलायचं झालं, प्रोटीनला हेटेरोपॉलिमर म्हणा किंवा हे अमिनो ऍसिड जे प्रोटीन मध्ये प्रेझेंट असतील ते सगळेच त्यांचं नेचर कसं डिफरंट असणार. ठीक, ऍसिडिक असू शकेल, बेसिक असेल, अरोमॅटिक असेल किंवा ॲलिफॅटिक सुद्धा असेल. ठीक आहे, तर हे वेगवेगळं काय झालं, दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ युअर अमिनो ऍसिड. कशाने बनलेला आहे बघा, आपण सांगितलं नायट्रोजन प्रेझेंट आहे, हायड्रोजन प्रेझेंट आहे, कार्बनही प्रेझेंट आहे आणि ऑक्सिजनही प्रेझेंट आहे. अँड समटाइम्स इट विल शो प्रेझेन्स ऑफ सल्फर. क्लिअर आहे, तर हे झालं यांचं कॉन्स्टिट्यूशन, हे बेसिक स्ट्रक्चर झालंय. ठीक, नंतर काय बोलतोय आपण, अमायनो ग्रुप कॉन्फर्स बेसिक कॅरेक्टर्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड गिव्स ऍसिडिक नेचर. ऑलरेडी सांगितलंय, हा जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे हा याला ऍसिडिक कॅरेक्टर देतोय आणि हा अमायनो ग्रुप याला बेसिक कॅरेक्टर देतोय. मग सिम्पलेस्ट अमिनो ऍसिड हा कसा तयार होणार, याला आता आपण रब करू. ठीक आहे, वेल सिम्पलेस्ट अमिनो ऍसिड कसा तयार होणार, परत एक वेळा यांचं बेसिक स्ट्रक्चर आपण काढूत म्हणजे आपल्याला ही क्लिअर होईल. तर कुणी दिला मग बेसिक कॅरेक्टर अमिनो ऍसिडला, अमायनो ग्रुप. मग अमायनो ग्रुपची जर क्वांटिटी जास्त असेल तर दॅट युअर अमिनो ऍसिड विल बिकम बेसिक. जर सीओएच ची क्वांटिटी जास्त असेल इन कंपॅरिझन टू NH2 तर त्याला आपण म्हणणार ऍसिडिक अमिनो ऍसिड. परत एक वेळा स्ट्रक्चर काढू आपण, इथे C होता, इथे COOH, हिअर इट वॉज H आणि इकडे होता तुमचा NH2. आता या R च्या ठिकाणी, इथे R ब्रॅकेट मध्ये लिहितोय मी, R च्या ठिकाणी जर H असेल तर या अमिनो ऍसिडला म्हणायचं तुम्ही ग्लायसिन, विच इज द सिम्पलेस्ट अमिनो ऍसिड. ठीक आहे ना, या ग्लायसिनचाच वापर आपल्याला याचं काय म्हणू आपण त्याला, ऍप्लिकेशन जर बोललो, ऍप्लिकेशन म्हटल्यापेक्षा याचा यूज कुठे होतो तर हिम फॉर्मेशन. हिम इज अ प्रोटीन, हिम प्रोटीन ज्याचं मॉलिक्युलर वेट सुद्धा जास्त असतं, त्यावेळी ह्या ग्लायसिन सिम्पलेस्ट अमिनो ऍसिडचा वापर होणार. शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवाय, या R च्या जागी H आलाय, हा ग्लायसिन झालाय. आता जर या R च्या जागी इफ देयर इज अ प्रेझेन्स ऑफ CH3, H नाहीये CH3 आहे, तर मग त्या केसमध्ये आपण तो अमिनो ऍसिड त्याचं नाव बदलणार आणि त्याला आपण काय बोलणार, ॲलॅनिन. ठीक आहे, तिसरा, जर या R च्या जागी CH2OH प्रेझेंट असेल तर दॅट अमिनो ऍसिड विल बी युअर सिरीन. ठीक आहे, सिरीन, ॲलॅनिन, ग्लायसिन, दीज आर अमिनो ऍसिड्स. क्लिअर, म्हणजे इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा, हा R हा व्हेरिएबल आहे आणि त्या ठिकाणी जो ग्रुप अटॅच होईल तसं त्याला वेगळं नाव आपण देणार. ठीक आहे, तर हे झालं याच्याबद्दल यांचा वेगवेगळे स्वरूप की R च्या जागी कोण कोण असेल आणि जर हायड्रोजन असेल तर ग्लायसिन, CH3 असेल तर ॲलॅनिन, CH2H असेल तर सिरीन, असं आपल्याला नाव देतो. ठीक, मग ऍसिडिक नेचर किंवा बेसिक नेचर हे कसं करणार, इट विल बी डिसाइडेड बाय द साइड चेन. R ही जी साइड चेन आहे याच्यामध्ये ऍडिशनल COOH आहे का किंवा ऍडिशनली, कारण ऍडिशनली का म्हणतोय आपण, ऑलरेडी एक अमायनो ग्रुप आहे, एक COH ग्रुप आहे. मग या R चेन मध्ये जर ऍडिशनल COH असला तर काय होईल, 2 COH झाले. ऑब्विसली COH चं काम काय, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे तर हा ऍसिडिक नेचर देतोय, म्हणजे COH 2 होतील आणि अमोनिया एकच होईल. अमोनिया म्हटल्यापेक्षा सॉरी अमायनो ग्रुप, तर ऑब्विसली कॅरेक्टर काय होणार अमिनो ऍसिडचं, ऍसिडिक होणार. जर साइड चेन मध्ये NH2 एक्स्ट्रा असेल तर याचं अमिनो ऍसिडचं कॅरेक्टर काय होणार, बेसिक कॅरेक्टर होणार. ठीक आहे, बघू आपण ते सुद्धा. इथपर्यंत क्लिअर झालंय, पुढे जाऊ आपण. R ग्रुप मे व्हेरी इन दिस प्रोटीनेशियस अमिनो ऍसिड्स. आत्ताच सांगितलं आपण परत एक वेळा, कारण बेसिक नेचर माहिती असणं गरजेचं आहे. इथे होता हायड्रोजन, हिअर इट वॉज युअर R ग्रुप आणि हिअर इट वॉज NH2. ठीक, म्हणजे आत्ताच काय लिहिलं मी, H लिहिलं होतं,
CH3 लिहिलं होतं आणि CH2OH. याच्यावरून शॉर्ट फॉर्म तुम्ही लक्षात ठेवू शकता की GAS, गॅस. H पेक्षा CH3 जास्त मॉलिक्युल आहे, CH3 पेक्षा CH2OH मध्ये जास्त आहे. मग सिम्पली लक्षात ठेवा GAS, ग्लायसिन ॲलॅनिन सिरीन, असं तुम्ही म्हणू शकता त्याला, डिपेंडिंग ऑन द व्हेरिएबिलिटी ऑफ दॅट आर ग्रुप. आणि नेचर कसं असतं, ऑल प्रोटीन या शियस अमिनो ऍसिड म्हणतो, नॉन प्रोटीन सुद्धा अमिनो ऍसिड असतील ते सुद्धा आपण बोलू. फक्त बेसिक ही गोष्ट लक्षात ठेवा. वी वर टॉकिंग अबाउट द आर ग्रुप, व्हेरिएबल ग्रुप, राईट. ओके, पुढे जाऊ. नंतर काय सांगितलं आपण, बेसिक अमिनो ऍसिड का म्हणायचं आणि ऍसिडिक अमिनो ऍसिड का म्हणायचं. सी की आता इथे आपण एक चेन काढू, बेसिक स्ट्रक्चर काढू आपला. परत एक वेळा होत आहे COH, इकडे NH2, इकडे H आणि R च्या जागी आता सपोज ही चेन असेल, R च्या जागी अशी चेन प्रेझेंट होती, CH2 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 अँड CH2, इकडे होता तुमचा NH2. हा ऍडिशनल ग्रुप इथे झाला. सी हे झालं बेसिक स्ट्रक्चर. क्लिअर आहे. इथपासूनच हे काय सगळ्यांमध्ये अमिनो ऍसिड मध्ये कॉमन असणार. आता हे कॉमन आहे, तर ही जी कंप्लीट चेन दाखवली, तर ही चेन कुठली आहे तुमची, आर ग्रुप. मग ही झाली व्हेरिएबल साईड चेन. तर काउंट करायचं, काय काउंट करायचंय, कोण जास्त आहे, अमायनो ग्रुप जास्त आहे का. हो, 2 अमायनो ग्रुप दिसतात, परंतु COH एकच आहे. म्हणजे साईड चेन मध्ये एक ऍडिशनल अमायनो ग्रुप आला, म्हणून या टाइपच्या अमिनो ऍसिडला तुम्ही कोणता अमिनो ऍसिड म्हणणार, बेसिक अमिनो ऍसिड म्हणणार. एक्झाम्पल काय, लायसिन आहे, अर्जिनिन आहे. सो हियर लायसिन अँड अर्जिनिन, these are the example of basic amino acid. Why? Because 2 amino group and 1 carboxylic group is present. आता याच्या ऐवजी जर 2 COH ग्रुप असतील, फॉर एक्झाम्पल ते स्ट्रक्चर काढू आपण. COOH, इकडे तुमचा NH2 आणि या चेन मध्ये आपण काढतोय CH2 COOH. आता बघा कोणाची क्वांटिटी जास्त झाली, COH 2 ग्रुप झाले आणि अमायनो ग्रुप एकच झाला. मग 2 COH ग्रुप असल्यामुळे आपण या अमिनो ऍसिडला तुम्ही काय म्हणणार, ऍसिडिक अमिनो ऍसिड. व्हाय? बिकॉज 2 COOH groups are present, one in the basic structure and one in R side chain, variable side chain. मग त्यांच्यामध्ये काय सांगितलं आपण, 2 कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत आणि 1 अमायनो ग्रुप असेल आणि ही झाली त्याची साइड चेन. म्हणजे आपण इथे ही काय काढली आहे, साइड चेन काढली. याला सुद्धा आपण म्हणणार आर ग्रुप. याचे एक्झाम्पल काय, ऍसिडिक आहे म्हणून ऍसिडचं नाव देऊन टाका. 2 एक्झाम्पल आहे आपल्याकडे, एक तर ग्लुटामिक ऍसिड आणि दुसरा असेल एस्पार्टिक ऍसिड. ठीक आहे, glutamic acid and aspartic acid, these are examples of your acidic amino acid. समजले तुम्हाला. आता कुणी ठरवलंय नंबर ऑफ ग्रुप्स प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर विल डिसाइड, ते ठरवेल. ज्यांची संख्या जास्त, बेसिक ग्रुपची संख्या जास्त असेल बेसिक अमिनो ऍसिड, ऍसिडिक ग्रुपची संख्या COH ची जास्त असेल तो होईल ऍसिडिक. एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत, ग्लुटामिक ऍसिड, एस्पार्टिक ऍसिड, ऍसिडिक अमिनो ऍसिड्स अँड लायसिन अँड अर्जिनिन, these are basic amino acids. ठीक आहे, कारण याच्यामध्ये आयोनायझेबल नेचर सुद्धा प्रेझेंट असतं. ठीक, चला पुढे जाऊ. अजून वेगवेगळ्या टाइपचे न्यूट्रल सुद्धा असतील, जसं की व्हॅलिन असेल. सी पुढे चला, न्यूट्रल अमिनो ऍसिड, त्याचं एक्झाम्पल काय दिलंय, व्हॅलिन आहे, ग्लायसिन आहे आणि ॲलॅनिन सुद्धा आहे. न्यूट्रलचा मिनिंग काय होईल मग, की दोघांमध्ये सिंपल स्ट्रक्चर तेच परत. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये NH2 सेम आहे आणि COH सुद्धा, ऍसिडिक बेसिक कॅरेक्टर सेम, म्हणजे तो कसा झाला, न्यूट्रल झाला. त्याचं एक्झाम्पल काय, ॲलेनिन, व्हॅलिन, ग्लायसिन. ठीक, यालाही काहीतरी शॉर्ट फॉर्म करून घ्या. याला म्हणा तुम्ही वॅग, न्यूट्रल वॅग असं काहीतरी. जसं की आपण सांगितलं की गॅस HCH3 CH2H, तसं याला न्यूट्रल वॅग असं काहीतरी म्हणा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. एरोमॅटिक अमिनो ऍसिड, एरोमॅटिक अमिनो ऍसिड म्हणजे काय, यांच्यामध्ये एरोमॅटिक रिंग प्रेझेंट असणार. हे जे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे तिथे एक एरोमॅटिक स्ट्रक्चर याला अटॅच असणार, कारण हे एरोमॅटिक स्ट्रक्चर काय असणार तुमचा आर ग्रुप. मग ज्यांच्यामध्ये एरोमॅटिक रिंग प्रेझेंट आहे ते झाले एरोमॅटिक अमिनो ऍसिड्स. ठीक आहे ना. मग काय त्यांचे एक्झाम्पल, टायरोसिन, फिनाइलॅलॅनिन आणि ट्रिप्टोफॅन. याला शॉर्ट फॉर्म करता येईल का, ओके, नाही करता आला तरी सिंपल आहे, कारण यांच्यापेक्षा थोडे वेगळे नाव दिसतात. ट्रिप्टोफॅन, फिनाइलॅलॅनिन आणि तुमचा टायरोसिन. आता टायरोसिनचाच वापर कुठेतरी होतो, तुम्हाला आठवत असेल केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये, टायरोसिन अमिनो ऍसिड. याचा वापर कशामध्ये होतो, याला ऍड्रेनलिन सिंथेसिस मध्ये याचा वापर होणार टायरोसिनचा, म्हणजे हे रॉ मटेरियल असं समजा तुम्ही. ठीक आहे ना. आणि सेकंडली टायरोसिनचा तुमचा T3 आणि T4 हार्मोन, म्हणजे ट्राय आयोडोथायरोनिन आणि टेट्रा आयोडोथायरोनिन,
ठीक आहे ना. हे जे हार्मोन आहे त्याला सिम्पली तुम्ही काय म्हणायचं, T4 ला आपण काय नाव देतोय, थायरॉक्सिन. तर थायरॉक्सिन हार्मोनचा हे प्रिपरेशन कोणापासून होणार, टायरोसिन पासून होणार. कारण या टायरोसिनचं होणार आयोडिनेशन, आयोडीन ग्रुप त्याच्यामध्ये ऍड होणार आणि तुमचा थायरॉक्सिन तयार होणार. म्हणजेच बेसिकली टायरोसिन कन्स्टिट्यूट्स और इट फॉर्म्स और प्रोड्यूसेस और सिंथेसाइजेस योर थायरॉक्सिन T4 हार्मोन. मग हे समोर येईलच याचा. मग हे काय झाले, तुमचे अरोमॅटिक अमिनो ऍसिड झाले टायरोसिन. इव्हन मेलॅनिन सुद्धा तयार करण्यामध्ये टायरोसिन तुम्हाला हेल्प करणार. महत्वाच्या गोष्टी आहेत, कारण वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये त्या कोणत्या अमिनो ऍसिड पासून तयार झाले, कारण दीज आर अमिनो ऍसिड हार्मोन्स. थायरॉक्सिन इज अ अमिनो ऍसिड हार्मोन. मग कोणता अमिनो ऍसिड वापरलाय, काय अमिनो ऍसिड हार्मोन त्याला आपण बोललो, कारण हा टायरोसिन अमिनो ऍसिड पासून तो तयार झालाय. येस, ओके. अमिनो ऍसिड्स हॅव डिफरंट साइड चेन्स विच आर कोडेड बाय डीएनए. डिफरंट कोडेड बाय डीएनए चा मीनिंग काय झाला, सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. याला आपण मिटवू आता. सेंट्रल डॉग्मा तुम्हाला काय सांगतोय की अगोदर तुमचा डीएनए होता, डीएनए ची सगळी इन्फॉर्मेशन कोणामध्ये गेली, एमआरएनए मध्ये गेली. एमआरएनए ची इन्फॉर्मेशन आता कुणासोबत आली आहे, प्रोटीन. म्हणजेच प्रोटीन आपण ऑलरेडी सांगितलं इट इज मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स. म्हणजे इन शॉर्ट ती इन्फॉर्मेशन कोणामध्ये आली, अमिनो ऍसिड मध्ये आली. मग ही सगळी माहिती इनडायरेक्टली अमिनो ऍसिड पर्यंत गेली आहे. आणि हे जे याचा मिनिंग काय होतो बघा, अमिनो ऍसिड्स हॅव डिफरंट साइड चेन्स विच आर कोडेड बाय डीएनए. मीन्स प्रोटीन जेव्हा हा तयार होणार तर अमिनो ऍसिड पासून तयार होणार. पहिला मुद्दा क्लिअर. तर हे जे अमिनो ऍसिड्स असतील तर ऑल अमिनो ऍसिड्स विल बी व्हेरिएबल. म्हणजेच त्यांचं नेचर कसं असणार, डिफरंट असणार. म्हणून आपण त्या प्रोटीनला म्हणणार हेटेरो पॉलिमर. का, कारण त्यांची आर व्हेरिएबल जी चेन आहे दॅट हॅज व्हेरिएबल चेन्स. आय मीन त्यांचे ग्रुप जे प्रेझेंट असतील साइड चेन मध्ये दीज आर डिफरंट. प्रत्येक अमिनो ऍसिडचे आर ग्रुप हा बदलत जाणार. त्यांचं नेचर हे डिफरंट असणार. दॅट इज वाय आपण म्हणतो दिस इज हेटेरोपॉलिमर. ह्याच लाईनिंगचा तो मिनिंग झाला की जे काय डीएनए पासून प्रोटीन हा कोड होतोय, तयार होतोय, तर हा वेगवेगळ्या नेचरच्या अमिनो ऍसिड पासून तयार होतोय. दॅट इज वाय दिस प्रोटीन इज टर्म्ड ॲज हेटेरोपॉलिमर. ठीक आहे इथपर्यंत, ओके. नॉन प्रोटीन अमिनो ऍसिड, अगोदरचे आपण ग्लायसिन, ॲलॅनिन, सिरिन यांना प्रोटीनेशियस अमिनो ऍसिड बोललो आणि त्यांचा आर ग्रुप हा व्हेरिएबल असतो. परंतु नॉन प्रोटीन अमिनो ऍसिड सुद्धा असतील. त्यांचे एक्झाम्पल काय शिकलेले तुम्ही, एलिमिनेशन ऑफ एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स मध्ये, इन शॉर्ट एक्सक्रेशन मध्ये. तर काय होतं, ऑर्निथिन, सिट्रोलिन आणि डायमोनो पायमेरिक ऍसिड. तो तिसरा सोडून द्या सपोज, पण हे दोन तुम्हाला ओळखीचे आहेत, सिट्रोलिन अँड ऑर्निथिन. कुठे वापरले जातात, दीज आर युज्ड इन युरिया सायकल. आता ही युरिया सायकल कुठे होणार, दिस टेक प्लेस ऑफ इट ऑपरेट्स इन युअर लिव्हर. लिव्हर मध्ये अमोनिया आणि CO2, NH3 प्लस CO2. आता आपल्याला त्या डिटेल मध्ये जायचं नाही. यांच्यापासून NH2 CO NH2 म्हणजे हा जो मॉलिक्यूल तयार झालाय, हा मॉलिक्यूल इज नथिंग बट युअर युरिया. ठीक आहे ना. यांचं कॉम्बिनेशन जे झालं, यांच्यापासून जो युरिया तयार झाला त्या सायकलला तुम्ही म्हटलं युरिया सायकल. आणि या युरिया सायकल मध्ये ऑर्निथिन आणि सिट्रुलिन या अमिनो ऍसिड्सचा वापर होणार. ठीक. कोणते अमिनो ऍसिड्स आहेत, युरिया आणि ऑर्निथिन आणि सिट्रुलिन. दीज आर नॉन प्रोटीन अमिनो ऍसिड्स. क्लियर झालं इथपर्यंत, आगे बढ़ते हैं फिर. वेल, सल्फर कंटेनिंग, सुरुवातीलाच मी सांगितलंय सल्फर कंटेनिंग म्हणजे CHO यांचा आहेच, पण त्यांच्यामध्ये एक ऍडिशनल सल्फर ग्रुप प्रेझेंट असेल. एक्झाम्पल हे बोललो होतो आपण, सिस्टीन अँड मेथिओनिन. मिनरल न्यूट्रिशन मध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगाचं होईल. अल्कोहोलिक अमिनो ऍसिड, याच्यामध्ये OH ग्रुप प्रेझेंट असणार. कुठला ग्रुप असेल, OH. कुठे असणार, पण प्रोटीन आय मीन युअर साइड चेन मध्ये, व्हेरिएबल ग्रुप मध्ये. आणि त्याचे एक्झाम्पल आहे तुमचे सिरिन अँड थ्रिओनिन. तसा हा जर थ्रिओनिन तुम्ही बघितला तर दिस इज प्रेझेंट इन ह्युमन बीइंग. सी, there are 7 essential amino acids in animals. लक्षात घ्या किती इसेन्शियल, कारण इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल असे दोन टाईपचे अमिनो ऍसिड आहेत. त्यांना का म्हणतो आपण ते आपण बघू, आता येईलच त्यांचा मुद्दा. ठीक. तर 7 इसेन्शियल अमिनो ऍसिड एनिमल सेल मध्ये प्रेझेंट आहेत, परंतु एक ऍडिशनल म्हणजे 8 इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आर प्रेझेंट इन ह्युमन. समजतंय का. तर तो जो 8वा आहे, 8th अमिनो ऍसिड जो आहे, दॅट ऍडिशनल अमिनो ऍसिड इज नथिंग बट युअर थ्रिओनिन. लक्षात घ्यायचा आहे मुद्दा. थ्रिओनिन हा ऍडिशनल आहे, अदरवाइज 7च प्रेझेंट असतात एनिमल्स मध्ये, पण ह्युमन मध्ये 8 आहे, तो 8वा म्हणजे थ्रिओनिन. तर काय बोलतो, कशामुळे विषय आला हा, अल्कोहोलिक नेचर अमिनो ऍसिडचा असणार, म्हणजे यांच्यामध्ये OH ग्रुप असणार, सिरिन आणि थ्रिओनिन.
डन आहे. नेक्स्ट आहे हेट्रोसायक्लिक अमिनो ऍसिड. हा एक टाईप झाला. हेट्रोसायक्लिक म्हणजे ज्यांच्यामध्ये सायक्लिक स्ट्रक्चर प्रेझेंट असणार. तर हेट्रोसायक्लिक अमिनो ऍसिडचे एक्झाम्पल तुम्हाला काय असणार, ते रिंग असणार वेगवेगळ्या. फॉर एक्झाम्पल अशी एक रिंग असेल, ठीक आहे, आणि या ठिकाणी नायट्रोजन प्रेझेंट असेल, म्हणजे नायट्रोजन कंटेनिंग डिफरंट रिंग्स प्रेझेंट असतील. आणि त्याचे एक्झाम्पल आहे प्रोलिन, हिस्टिडीन अँड हायड्रॉक्झिपोलिन. तसंही हिस्टिडीन हा सेमी एसेन्शियल कॅटेगरीमध्ये येतो. हा जो हिस्टिडीन आहे सेमी एसेन्शियल अमायनो ऍसिड मध्ये येईल. ते बघू आपण काय म्हणतो आपण त्याला. ठीक. नेक्स्ट आहे सांगितलं सेमी इसेन्शियल अमिनो ऍसिडचे एक्झाम्पल बघा, अर्जिनिन, हिस्टिडीन. आता या सेमी इसेन्शियल अमिनो ऍसिडचा मिनिंग काय होतो, का म्हणतो आपण याला सेमी इसेन्शियल? तर नो डाऊट दीज आर इसेन्शियल, बट ॲज दे आर प्रोड्युस्ड व्हेरी स्लोली इन बॉडीमध्ये यांचं प्रोडक्शन आहे हे खूप स्लोली होणार. दॅट्स वाय दे आर टर्म्ड एज सेमी एसेन्शियल, और त्याला दुसरं नाव काय देऊ आपण, सेकंड नेम त्याला देऊ शकतो आपण सेमी इंडिस्पेन्सिबल. सेमी इंडिस्पेन्सिबल अमिनो ऍसिड. क्लिअर आहे का? दोन्ही मिनिंग एकच झाला. नॉन इसेन्शियल म्हणा किंवा सेमी इंडिस्पेन्सिबल म्हणा, मिनिंग हा होतोय की दे आर प्रोड्यूस स्लोली इन द बॉडी. नो डाऊट त्यांची गरज आहे, परंतु ते स्लो तयार होतात. म्हणजे त्यांच्या फार सुरुवातीलाच आडेल असं काही होत नाही, पण ते स्लो तयार होतात, म्हणून त्याला नॉन इसेन्शियल म्हटलो आपण. एक्स्ट्रीमली सॉरी, मी 2 वेळा नॉन इसेन्शियल चुकून बोललो. सेमी इसेन्शियल किंवा सेमी इंडिस्पेन्सिबल. ठीक. अर्जिनिन, हिस्टिडीन. प्रोटीन अमायनो ऍसिड्स आर अल्फा टाइप एक्सेप्ट ग्लायसिन इन्व्हॉल्व्ड इन द हिम फॉर्मेशन. जे प्रोटीन अमिनो ऍसिड्स आहेत त्यांचं नेचर काय असतं, अल्फा. का अल्फा? कारण हे जे आपण काढलं होतं CCOOH, इकडे NH2, इकडे R ग्रुप होता आणि इथे H होता. तर याच्यावरती चारही ग्रुप डिफरंट आहेत. आणि हा जो कार्बन आहे याला म्हणायचं तुम्ही अल्फा कार्बन. मग यांच्यापासून जो तयार झाला अमिनो ऍसिड त्याला म्हणा तुम्ही अल्फा अमिनो ऍसिड. म्हणून हे जे प्रोटीन अमिनो ऍसिड जे असतात ते सगळे कसे आहेत, अल्फा अमिनो ऍसिड्स. वेल एक्सेप्ट ग्लायसिन. आणि ऑलरेडी मी सांगितलं या ग्लायसिनचा वापर कशामध्ये होतो, इन्व्हॉल्ड इन द हिम फॉर्मेशन, प्रोटीन फॉर्मेशन. कोणतं? हिमोग्लोबिन. ठीक. पुढे जातो मग आपण. इथपर्यंत डन आहे सगळं. आयोनायझेबल नेचर ऑफ NH2 आणि COOH ग्रुप. आता याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट असतो बघा, आयसो इलेक्ट्रिक पॉइंट. आयसो इलेक्ट्रिक पॉइंट बघू आपण ते काय. ही तुमच्या एनसीईआरटी मधील डायग्राम आहे. याच्यामध्ये सी हिअर बी इज अ ज्युटर आयन. हा जो दिसतोय तुम्हाला बी, याला ज्युटर आयन म्हणायचं आहे. म्हणजे मिनिंग हा झाला की नो नेट चार्ज इट इज कॅरिंग. इट इज कॅरिंग नो नेट चार्ज. म्हणजे काय, नेट चार्ज कशाला म्हणतो आपण, इथे बघा इथे नेट चार्ज आलाय. म्हणजे या अमायनो ग्रुप वरती तुम्हाला H+ दिसतंय आणि या COH ग्रुप वरती एक मायनस साइन दिसतंय. म्हणजे हे दोन्ही काय झाले, आयन्स झाले. आता ही जी आयोनिक कंडिशन आहे ती कुठल्या कंडिशन मध्ये येणार, डिफरंट पीएच सोल्युशन मध्ये. सोल्युशन ऑफ डिफरंट पीएच, डिफरंट इथे लिहून टाकू आपण. डिफरंट पीएच चे जे सोल्युशन असतील त्याच्यामध्ये हे त्यांचे आयनायझेबल त्यांचे ग्रुप होतील त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. मग ज्याच्यावरती नेट पॉझिटिव्ह चार्ज नसतो त्याला तुम्ही म्हणायचं ज्युटर आयन. म्हणजे नो नेट चार्जचा मिनिंग काय होतो की पर्टिक्युलर इथे दिसतोय तुम्हाला याच्यावरती नेट चार्ज आहे प्लस, म्हणू शकता तुम्ही की याच्यावरती प्लस चार्ज आहे आणि ह्या आयनवरती मायनस आहे, पण याच्यावरती दोन्ही सुद्धा प्रेझेंट आहे. अशी जी सिच्युएशन आहे त्याला म्हणायचं ज्युटर आयन. ठीक. आयसो इलेक्ट्रिक पॉइंट म्हणजेच काय, एका कुठल्याही पीएचच्या सोल्युशन मध्ये त्यांच्यावरती नेट चार्ज प्रेझेंट नसते, दॅट पॉइंट इज आयसो इलेक्ट्रिक पॉइंट. मग याचा आयसो इलेक्ट्रिक पॉइंट हा झाला. ठीक आहे. पुढे जाऊ. म्हणजेच आयनायझेबल नेचर समजलं तुम्हाला. यांचे आयन्स तयार होतील, यांचे सुद्धा आयन्स तयार होतील, पण केव्हा, इन द सोल्युशन ऑफ डिफरंट पीएच. एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे अमायनो ऍसिड्सचं. ठीक. पुढे आता इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल असे 2 टाईपचे अमायनो ऍसिड्स असतात. त्याच्यापैकी आपण ऑलरेडी सांगितलंय 7 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स इन मॅन, 8 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आर प्रेझेंट ह्युमन बीइंग मध्ये, आणि तो असतो तुमचा थ्रिओनिन. ठीक. नंतर अर्जिनिन अँड हिस्टिडीन याच्याबद्दल आपण बोललो. दीज आर सेमी इंडिस्पेन्सिबल और सेमी इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. नाउ डिफरन्स बिटवीन अँड इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड यांच्यामध्ये डिफरन्स काय, इथेच लिहू आपण. इसेन्शियल अमिनो ऍसिड लिहिले आपण, दे आर नॉट प्रोड्युस्ड इन बॉडी. नॉट प्रोड्युस्ड इन बॉडी म्हणून त्याला ते आपल्याला डाएट मधून घ्यावं लागतील. अँड दे आर प्रोड्युस्ड इन बॉडी. They are produced in body. मग जे बॉडी मध्ये तयार होत आहेत
आता इथे मिनिंग लक्षात घ्या. नॉन इसेन्शियलचा अर्थ हा होईल का की बॉडीला त्याची आवश्यकता नाहीये. नो डाऊट दे आर रिक्वायर्ड बाय द बॉडी, परंतु ऑलरेडी ते प्रेझेंट आहेत, म्हणजे आपल्या डाएट मधून घ्यावं लागत नाही, एक्सटर्नल सोर्स मधून आपल्याला घ्यावं लागत नाही, म्हणून आपण त्याला म्हटलं नॉन इसेन्शियल. अदरवाइज दे प्ले रोल इन द प्रोटीन सिंथेसिस. मिनिंग क्लिअर? ओके. इकडे काय, दे आर नॉट प्रोड्यूस इन द बॉडी, मग आपल्याला डाएट मधून घ्यावं लागतील. शॉर्ट मध्ये लिहितोय मी, रिक्वायर्ड टू सीक ऑर ऑब्टेन दिस फ्रॉम द डाएट. डाएट मधून आपल्याला ते मिळतील. नॉट फ्रॉम डाएट, नॉट रिक्वायर्ड फ्रॉम डाएट. कंप्लीट करू वाक्य, नॉट रिक्वायर्ड फ्रॉम डाएट. डाएट पासून त्याची आवश्यकता नाही आपल्याला, पण इकडे डाएट पासून आपल्याला ते घ्यावेच लागतील. त्याला म्हणतो आपण इसेन्शियल अमिनो ऍसिड. दुसरा मुद्दा आपण काय सांगू शकतो, इसेन्शियल अमिनो ऍसिडची क्वांटिटी किती असते? 7. नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड किती असतात? 13 इन नंबर. आता 13 इन नंबर आहे, याच्यापैकी 2 नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स हियर, हे नॉन इसेन्शियल आहे. 2 नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आर प्रेझेंट इन चिल्ड्रन, ठीक आहे, अँड 1 इज नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड इज प्रेझेंट इन ऍडल्ट. ऍडिशनल शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, 7 हे इसेन्शियल अमिनो ऍसिड आहेत आणि 13 हे नॉन इसेन्शियल आहेत. म्हणजे 13 तुमच्या बॉडीमध्ये तयार होत आहेत आणि 7 तुम्हाला डाएट मधून घ्यावं लागतात. तर ते कोणते घ्यावं लागतात? थ्रिओनिन, व्हॅलिन, ल्युसीन, आयसोलेसिन, मेथिओनिन, फिनाइलॅलनिन अँड ट्रिप्टोफॅन. आणि इथे ऍडिशनल एक्झाम्पल दिलंय अर्जिनिन, हिस्टिडीन, जे की नॉन इंडिस्पेन्सिबल किंवा सेमी इंडिस्पेन्सिबल किंवा सेमी इसेन्शियल आहे. एक्झाम्पल तुमच्या ट्रिकनी त्याला लक्षात ठेवायचे, ठीक आहे ना. आणि नॉन इसेन्शियल मध्ये कोण येते बघा इकडे, ग्लायसिन, ॲलानिन, सिरिन, सिस्टीन, एस्पार्टिक ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड, एस्पर्जिन, ग्लुटामाइन, टायरोसिन अँड प्रोटीन. दीज आर नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. वेल, 7 इसेन्शियल, 13 नॉन इसेन्शियल. क्लिअर आहे इसेन्शियल नॉन इसेन्शियल त्यांचे डिफरन्शिएटिंग पॉइंट. परत एक वेळा, इसेन्शियल का म्हटलो, कारण ते बॉडीमध्ये तयार होत नाही आणि वी नीड टू काय म्हणू आपण त्याला, हॅव इट, वी नीड टू हॅव इट फ्रॉम द डाएट. डाएट मधून आपल्याला घ्यावं लागेल. हे डाएट मधून घेण्याची गरज नाही, कारण बॉडीमध्ये तयार होतात. 7 आहेत, इकडे 13 आहेत. हे बेसिक पॉइंट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. पुढे जाऊ. फंक्शन्स, अमिनो ऍसिडचे फंक्शन्स काय? एक तर फंक्शन कळालं तुम्हाला, प्रोटीन तयार करणे. दुसरं फंक्शन कळालं, त्यातला पर्टिक्युलर अमिनो ऍसिड जो आहे, जसा ग्लायसिन, दॅट रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ हिम, ठीक आहे, हिम प्रोटीन. थर्ड काय बोललो आपण? टायरोसिन. टायरोसिन तर मेलॅनिन पिगमेंट तयार करण्यामध्ये हेल्प करेल. हॉर्मोन, मेलॅनिन हॉर्मोन, कारण दॅट इज अमिनो ऍसिड हॉर्मोन, मेलॅनिन, ठीक आहे. नंतर तुमचा काय बोललो आपण? ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन तयार करण्यासाठी सुद्धा टायरोसिन अमिनो ऍसिडचा वापर होणार. थर्ड थिंग सांगितले आपण की थायरॉक्सिन, T4 hormone, that is also synthesized by using amino acid. बघू आपण एक एक. कन्वर्टेड इनटू बायोलॉजिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. जेव्हा केव्हा गरज पडेल बॉडीला, तर बायोलॉजिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स मध्ये दोज अमिनो ऍसिड्स विल बी कन्वर्टिंग. उदाहरण, टायरोसिन. टायरोसिन कन्वर्ट्स इनटू ॲड्रेनालिन, थायरॉक्सिन, मेलॅनिन. बोललो आपण. नेक्स्ट, ग्लायसिन. ग्लायसिनचं सांगितलं आपण इन हिम फॉर्मेशन. सिम्पलेस्ट अमिनो ऍसिड आहे, कारण त्याच्यामध्ये आरच्या जागी कोण असतो? H. ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन कोणता एक्झाम्पल, कुठला अमिनो ऍसिड झाला? एरोमॅटिक अमिनो ऍसिड झाला. आणि निकोटिनामाइड जो एन्झाइम आहे तो कोणापासून बनणार? ट्रिप्टोफॅन पासून बनणार. आणि इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड, याचा लॉंग फॉर्म काय? इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड. आणि नेचर वाईज हा काय झालाय, कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण याला टाकतो? दीज आर ऑक्सिन्स, ठीक आहे. प्लांट हार्मोन, इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड. तो कुणापासून बनतो? ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅनचं नेचर काय? एरोमॅटिक अमिनो ऍसिड, राईट. म्हणजे त्यांच्यामध्ये एरोमॅटिक रिंग ही प्रेझेंट असणार. कन्वर्जन इनटू ग्लुकोज. सी, सबस्ट्रेटचा आपण उल्लेख केला होता. कार्बोहायड्रेट इज अ मेन सबस्ट्रेट. कार्बोहायड्रेट इज अ फर्स्ट सबस्ट्रेट टू बी ब्रोकन डाऊन. ज्यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, ते एनर्जी मिळण्यासाठी सबस्ट्रेट लागणार. तो सगळ्यात अगोदर बॉडी कोणाचा वापर करणार? कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर फॅट्स किंवा लिपिड्स म्हणा. आणि फायनली इट विल बी इन केस ऑफ एनिमल्स इट विल बी युअर प्रोटीन. आणि प्रोटीन ब्रेक झाला म्हणजेच काय? अमिनो ऍसिड. आणि फायनली कशासाठी ब्रेक व्हायचंय? वी नीड टू सीक एनर्जी फ्रॉम दॅट. आपल्याला त्यांच्यापासून एनर्जी मिळवायची आहे. मग एनर्जी मिळवण्यासाठी सुद्धा हे अमिनो ऍसिड काय होणार? ब्रेक होणार. अँड दॅट विल रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज. एम्फिबोलिक पाथवे रिस्पिरेशन मध्ये तुम्ही जर स्टडी केला असेल तर त्याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. हिस्टामाइन इन्फ्लामेटरी मेडिएटर आहे, ठीक आहे ना, फॉर फंक्शनिंग ऑफ मसल्स अँड ब्लड कॅपिलरीज. ब्लड कॅपिलरीजचं आणि मसल्सचं कन्स्ट्रक्शन जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये हा मेडिएटर लागणार, हिस्टामाइन. दिस इज अ केमिकल, राईट. युरिया सायकल. युरिया सायकल मध्ये ऑलरेडी आपण लिहिलं होतं ऑर्निथिन अँड सिट्रुलिन या दोन
अमिनो ऍसिडचा वापर झाला होता. CO2 आणि NH2 आपण कॉम्बिनेशन बघितलं, युरिया त्याच्यामधून तयार झाला. अँटीबायोटिक्स कंटेन नॉन प्रोटीन अमिनो ऍसिड. काही अँटीबायोटिक्स असतील ज्यांच्यामध्ये नॉन प्रोटीन अमिनो ऍसिड. सांगा, आठवतो तुम्हाला? नॉन प्रोटीन अमिनो ऍसिडचं एक्झाम्पल आपण काय दिलं होतं? ग्लायसिन. ग्लायसिन इज अ नॉन प्रोटीन अमिनो ऍसिड, राईट? आणि इट फॉर्म्स ऑर्गॅनिक ऍसिड्स. आता ऑर्गॅनिक ऍसिड्स इन केस पर्टिक्युलरली आपण काय म्हणू शकतो? इन केस ऑफ प्लांट्स. So these are various functions of amino acids. So we have discussed all type म्हणजे मॅक्सिमम टाइप्स ऑफ युअर अमिनो ऍसिड्स. त्यांचे फंक्शन्स काय आहेत, कोणते कोणते प्रोडक्ट त्यांच्यापासून तयार होतात, बेसिक स्ट्रक्चर जे आहे त्यांच्यामध्ये कुठले ग्रुप आहेत, कार्बोक्सिलिक ग्रुप, अमायनो ग्रुप, त्यांचं क्वांटिटी किती असेल त्याच्यावर नेचर ठरेल. ऍसिडिक अमिनो ऍसिड, बेसिक अमिनो ऍसिड. आर ग्रुप हा व्हेरिएबल असतो पर्टिक्युलरली प्रोटीन अमिनो ऍसिड्स मध्ये. आरच्या जागी एच असला तर सिम्पलेस्ट अमिनो ऍसिड ग्लायसिन तयार झाला होता. जर CH3 असेल तर ॲलॅनिन. जर CH2OH हायड्रॉक्सी मिथाइल ग्रुप असेल तर त्याच्यापासून काय तयार झाला होता? सिरीन. ठीक. आणि अशा प्रकारे ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आली आहे. नाव प्रोटीन हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सेपरेटली कव्हर करूयात. तोपर्यंत विश्रांती. थँक्यू व्हेरी मच.